नमस्कार मित्रांनो, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेअंतर्गत नवीन जाहिरात आलेली बघू शकता तुम्ही. शिपाई या पदासाठी मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर डिटेल्स बघणार आहे. एकूण किती जागा आहे, फॉर्म भरण्याची शेवटची तारीख असणार आहे, एज्युकेशन काय पाहिजे, फीस किती आहे आणि सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे, हे सर्व डिटेल्स आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर बघू शकता तुम्ही, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत नवीन जाहिरात आलेली आहे मित्रांनो. तर बघू शकता पदाचं नाव काय आहे, शिपाई. सरसेवा भरती आहे मित्रांनो ही. एकूण जागा बघू शकता 289 जागेसाठी जाहिरात आलेले. तर ऑफलाईन पद्धतीने तुमची एक्झाम होणार आहे आणि तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे मित्रांनो. तर बघू शकता तुम्ही, ऑफलाईन परीक्षा असणार आहे तुमची, ऑनलाईन परीक्षा नाही मित्रांनो. बघू शकता 4/8/2026 ते 10/8/2026 पर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे बघा, ऑनलाईन पद्धतीने. तर इथे बघू शकता तुम्ही, कागदपत्र पडताळणी व मुलाखत दिनांक दिलेले नाहीये. तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट दिलेली बघू शकता. खाली बघा काय सूचना आहे. पुणे जिल्ह्यातील मूळ रहिवासी असणाऱ्या उमेदवारांकरता 100% पदे प्राधान्य करण्यात येणार आहे बघा. प्राधान्य देण्यात येणारे फक्त जे पुणे रहिवासी आहे बघा, त्यांसाठी. जे पुणे रहिवासी आहे मित्रांनो, त्यांनी अर्ज कराच, आणि जे अदर डिस्ट्रिक्ट आहे त्यांनी अर्ज केलं तरी चालेल. पण 100% त्यांनी पुण्यालाच प्राधान्य दिलेलं आहे. त्यामुळे जास्त करून त्याचं पुण्याचेच कॅन्डिडेट घेणार आहे मित्रांनो, एवढं लक्षात राहू द्या. बघा पुढे काय दिलेले, उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करताना मूळ रहिवासी प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेस्टिक सर्टिफिकेट व आधार कार्ड अपलोड करणे बंधनकारक आहे. लेखी परीक्षा शुल्क भरल्याशिवाय रजिस्ट्रेशन नोंदणी प्रक्रिया पूर्ण होणार नाही. तुम्हाला प्रोसेस दिलेले आहे, अर्ज कसं करायचं बघा. खाली बघू शकता तुम्ही, पदाचं नाव शिपाई, एकूण जागा बघा 289, एज कॅटर बघू शकता तुम्ही 1838 आहे. तर शिक्षण किती पाहिजे बघा, शिपाई पदासाठी 12वी उत्तीर्ण पाहिजे. आणि बघा, इथं सर्वात महत्त्वाचं बघा, पुणे जिल्ह्यातील किमान 15 वर्षे रहिवासी असावा. बघू शकता तुम्ही खाली 15 वर्ष, कमीत कमी 15 वर्ष. पुणे बघा खाली काय आहे, पुणे जिल्ह्यातील मूळ रहिवासी असल्याबाबत सक्षम प्राधिकरणाने दिलेला सक्षम पुरावा सादर करणे बंधनकारक राहील. तर बघू शकता परीक्षा शुल्क किती आहे, 1650. त्यामध्ये परत GST असणार मित्रांनो. आणि एकदा फी पे केल्यानंतर तुम्हाला रिटर्न भेटणार नाहीये. आणि सॅलरी बघू शकता किती असणार तुम्हाला, 12,000 सॅलरी असणार आहे. बघा 12,000 सॅलरी मित्रांनो. नंतर तुमचं यावेळेस ट्रेनिंग वगैरे संपेल, त्यानंतर सॅलरी वाढू शकते. खाली बघू शकता तुम्ही, ऑफलाईन परीक्षा होणार आहे. 70 गुणाची OMR ऑप्टिकल मार्क आहे बघा, मार्क पद्धतीने होणार तुमची. OMR पद्धतीने होणार आहे, ऑफलाईन परीक्षा आहे मित्रांनो. इथं सिलेबस दिलेला आहे, तुम्ही सिलेबस चेक करू शकता काय सिलेबस आहे. विशेष नाव बघू शकता, शेती पुरवठा, शेती पतपुरवठा प्राथमिक माहिती 20 गुण, बँकिंग सहकार 15 गुण, सामान्य ज्ञान चालू घडामोडी 15 गुण, कृषी ग्रामीण अर्थव्यवस्था 10 गुण, बुद्धिमापन चाचणी 10 गुण, असे 70 मार्काची एक्झाम असणार मित्रांनो. आणि नंतर मग तुम्ही जर क्वालिफाय झाले लेखी परीक्षेमध्ये, तर नंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. नंतर मग मुलाखत पण असणार मित्रांनो. बघा, कागदपत्र पडताळणीमध्ये पात्र झालेल्या उमेदवारांची मुलाखत घेण्यात येईल. परंतु उमेदवार मुलाखतीस गैरहजर राहिल्यास तो तो अंतिम निवडीस अपात्र ठरेल बघा. बघा मुलाखतीचे किती गुण आहे बघा, सॉरी,
तर बघू शकता 30 गुण आहे मुलाखतीचे. तुम्हाला जर PDF पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा, नाहीतर ऑफिशियल वेबसाईटवरती आहे मित्रांनो, तुम्ही डाउनलोड करू शकता आणि डिटेल्स चेक करू शकता. आणि लवकरात लवकर फॉर्म भरा, जेणेकरून जे कॅन्डिडेट पुणे रहिवासी आहेत त्या कॅन्डिडेटने नक्कीच फॉर्म भरा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.